चौथे विश्व मराठी संमेलन हे 27, 28 आणि 1 तारखेला नाशिकमध्ये होतं. ज्या प्रांगणामध्ये विश्व मराठी संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन माझ्या आणि नितीनजींच्या उपस्थितीमध्ये झालं, त्यांच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीमध्ये झालं. त्यांच्या संस्थेला बरोबर घेऊन हा उपक्रम 3 दिवस आणि विश्व संमेलनाच्या अगोदरचा 1 दिवस असे एकूण 4 दिवस आम्ही नाशिकमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोदावरीच्या तीरावर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे विश्व मराठी संमेलन होत आहे. त्यासाठी 27 तारखेला जे आम्ही 35 पुरस्कार देणार आहोत त्याची बैठक देखील आज पार पडली. या बैठकीमध्ये सदानंदजी मोरे, रवींद्रजी शोभणे, त्याच्यानंतर मिलिंदजी जोशी, आमचे सर्व अधिकारी देखील उपस्थित होते. आम्ही काही पुरस्कारांच्या निर्णयाप्रत आलेलो आहोत. 17 तारखेला या पुरस्कारांची घोषणा मुंबईमधून होईल. या पुरस्काराबरोबरच विश्व मराठी संमेलनाचा साहित्यभूषण पुरस्कार देखील जाहीर होईल. विश्व मराठी संमेलनाचा कलारत्न पुरस्कार देखील जाहीर होईल. आणि यावर्षी नाशिकमध्ये एक विशेष पुरस्कार आम्ही देणार आहोत. त्या विशेष पुरस्काराची घोषणा देखील 17 तारखेला केली जाईल. 27 तारखेला मुख्य पेंडॉलमध्ये जरी उद्घाटन असलं तरी याची सुरुवात खऱ्या अर्थानं संमेलनाची सुरुवात ही 26 तारखेला होणार आहे. आणि 26 तारखेला सकाळी 8:30 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत मराठीच्या ज्या बोलीभाषा आहेत त्यांचा उत्सव करण्याचा निर्णय मराठी भाषेच्या विभागानं घेतला आहे. त्याच्यामध्ये कोकणातली संगमेश्वरी बोली असेल, नागपूरचं झाडपट्टी असेल, आपल्याकडची ऐराणी बोली असेल, त्याच्यानंतर संगीत नाटक असेल, मराठी व्यावसायिक नाटक असेल, त्याच्यानंतर परभणीची भाषा असेल, त्या विविध भाषांचं प्रेझेंटेशन, सादरीकरण आपण 26 तारखेला नाशिकमध्ये करणार आहोत. आणि त्या दिवसाची सांगता मराठीतलं सगळ्यात गाजत असलेलं जे नाटक आहे आमने सामने, या नाटकानं त्याची पहिल्या दिवशीची सांगता होईल. दुसऱ्या दिवशी कुसुमाग्रजांच्या घरापासून शोभायात्रा सुरू होईल. कुठेही बोर्डाच्या परीक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता देखील आम्ही घेतलेली आहे. त्याच्यामुळे या कॅम्पसमध्ये परीक्षा झाल्यानंतर आम्ही येणार आहोत. 5 वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या संस्थेचे सर्व नितीनजी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल.